हेल्थ इन्शुरन्स आणि रूम रेंट हाका कसलें कनेक्शन? बिलकुल असा. जर तर तुमचे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसींत 1% सम इन्शॉर्ड और 2% सम इन्शॉर्ड म्हणून नोट केला तुमच्या रूम रेंटाक तर जागृत जाया. कित्याक जर तर तुमचे तसले कंडिशन आसात हांव जाणा जायत्यांनी मस्त वर्सां आदीं कान गेल्ली पॉलिसी आसात. आजकाल मस्त एडवान्समेंट जाला आणि ह्या एडवान्समेंटांत जायती कंपनी तुमकां विदाउट एनी लिमिटेशन रूम रेंट दितात. म्हणून सांगल्यार तुम्ही खंयचेच रूम ऑप्ट करियेत, इवन सूट रूम ऑप्ट करियेत, सिंगल स्टँडर्ड एसी रूम ऑप्ट करियेत, कसलेंच रेस्ट्रिक्शन आसना. आणि हे कित्याक गरजेचें गे म्हणून सांगल्यार तुमच्या रूम रेंटा वयर सकड बाकीचे कॉस्ट इन्वॉल्व जावन असतात. जर तर तुम्ही साधे रूम घेतले तुमचे डॉक्टर चार्जेस आणि त्याच रीतीन असतात. जर तर तुम्ही सूट रूम घेतले तुमचे डॉक्टर चार्जेस, सर्जन चार्जेस, सर्जरी चार्जेस आणि नर्सिंग चार्जेस, मेडिसिन चार्जेस हर एकी तुमकां ताच्या वयर घालतले. पूण हाका कसलें कनेक्शन आसा गे म्हणून सांगना. जर तर तुम्ही बँगलोर, दिल्ली वा मुंबई असल्या व्हडल्या सिटीनी तुम्ही ट्रीटमेंट कान घेत आसात आणि जिंत्या एका दिसाचे तुमचे रूम रेंट 10,000 रुपये आसा आणि त्या संदर्भात ऍक्च्युअल तुमकां एलिजिबल 5,000 आणि तुम्ही 10,000 ऑलमोस्ट डबल तुम्ही यूज केल्या. चिंत्या तुमचे बिल 5 लाख रुपये आयले आणि जर तर तुम्ही चिंतात ओके हांवें खाली 5,000 एक्स्ट्रा घेतले आणि 5 दिसाचे म्हजे हॉस्पिटलायझेशन जाल्ले सो हांवें 5,000 लेखान 25,000 हांवें हातांतले बांदत म्हणून चिंतात तर जाल्यार हे चूक अभिप्राय. तुम्ही कितें करीचे गी म्हणून सांगल्यार जशे 5,000 तुमकां कितले ट्रीटमेंट कॉस्ट जाते आले आता 10,000 तुमची ट्रीटमेंट कॉस्ट डबल जाला. ऑलमोस्ट 50% तुमकां डबल 100% डबल जाला. त्या देखील चिंत्या तुमकां 5 लाख तुमचे क्लेम आयले तर जाल्यार तुमचे कितले प्रपोर्शनेट इन्क्रीज जाला तितले तुम्ही हर एकाकी कॉस्ट बनवूंक आसता. तांणी सांगूंक पुरो तुम्ही डबल रूम रेंट कान गेला सो तुम्ही 2.5 लाख मात्र कंपनी तावन बांदता, 2.5 लाख तुम्ही तुमच्या हातांतले बांदीचे म्हणून सांगतील. सो त्या खातीर जागृत रवा. तुम्ही पॉलिसी कान घेतानाच असले लिमिटेशन नातले हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कान घेया. आज तुमकां हे पुरो म्हणून चिंतूंक पुरो, पूण फाल्यां तुम्ही एकसुरे आसत तर जावंक पुरो या फाल्यां तुम्ही एक बऱ्या हॉस्पिटलांत एक बरें ट्रीटमेंट घेवचें म्हणून तुमकां आशा आसूंक पुरो. आणि असल्या संदर्भात जर तर तुमचे रूम रेंट लिमिटेशन आसा तर जाल्यार तुमकां मुखार तोंदरे जातले. त्या खातीर आजच वसा तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कान पळया. तांचो रूम रेंट लिमिट असता, आयसीयू चार्जेस लिमिट असता. रूम रेंट 1% आसा तर जाल्यार आयसीयू चार्जेस 2% म्हणून आसतले आदल्या पॉलिसीनी. जर तर तुम्ही आतांच्यो नव्यो पॉलिसी कान घेवन पळयतात तर जाल्यार तांत तुमकां आसता नो लिमिट अप टू सम इन्शॉर्ड म्हणून आसा तर जाल्यार ती पॉलिसी दी बेस्ट म्हणून सांगेत. तुमकां तुमच्या पॉलिसी विशयांत सडीत माहीत जाय वा तुमचे आसली आदली पॉलिसी दुसऱ्या कंपनीक शिफ्ट करूंक जाय, बरे बेनिफिट असलेल्या कंपनीक शिफ्ट करूंक जाय, पोर्ट करूंक जाय तर जाल्यार तुम्ही आमच्या संस्थेक संपर्क करियेत. आमची टीम तुमकां संपर्क करतले आणि तुम्ही थंय पोर्टिंग हेल्थ इन्शुरन्स म्हणून आमकां कमेंट सेक्शनान घाल्या आणि आमच्या नंबराक एक पर्सनल मेसेज धाडया. आमची टीम तुमकां संपर्क करतले आणि तुमकां जाय आसती कुमोको वदकसून दितले. देव बरें करूं. परत मेळया आनी एका व्हिडिओ.